अयोध्येमधल्या दानचोरीच्या प्रकरणी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट मिळाली आहे का असा प्रश्न आहे। कारण एसआयटीने दिलेल्या अंतिम अहवालावरून निर्दोषत्वाचे संकेत मिळत आहेत। एसआयटीच्या प्राथमिक अहवालामध्ये देखील चंपत राय यांचं नाव नव्हतं, तर अनिल मिश्रांचं मात्र प्राथमिक अहवालामध्येच नाव होतं। एसआयटीचा अंतिम अहवाल जाहीर होण्याची आता प्रतीक्षा आहे। अयोध्येमधल्या दानचोरीचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजतंय आणि या प्रकरणामध्ये सध्या एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। याबद्दलची माहिती जाणून घेऊया आपण। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। सोमेश, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। काय नेमके आरोप आहेत या दोघांवरती आतापर्यंत? निश्चितच या संपूर्ण प्रकरणाकडे दोन दृष्टींनी पाहावं लागेल। एक तर असं आहे की जो फौजदारी कायद्यातील फ्रॉड किंवा अशा स्वरूपाच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा विचार करता पहिल्या दिवसापासून तिथे फ्रॉडचा उद्देश होता आणि त्या सगळ्यामध्ये संबंधित व्यक्ती सामील होती का असा एक पहिल्यांदा असा पुरावा हाती लागावा लागतो। त्यानंतरच कोणत्याही पोलीस यंत्रणा किंवा कोणत्याही तपास यंत्रणा या संबंधित व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही ताशेरे ओढू शकतात। आता यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की चंपत राय अनिल मिश्रा यांच्याविषयी प्रशासकीय दुर्लक्ष केल्याचे आणि निष्काळजीपणा केल्याचे ताशेरे अंतरिम अहवालामध्ये ओढले गेलेले होते आणि त्यांची भूमिका त्यामुळे संदिग्ध वाटली होती। परंतु आता अंतिम अहवालात ही शक्यता आहे की कदाचित अनिल मिश्रा आणि चंपत राय या दोघांनाही क्लीन चिट दिली जाऊ शकते। परंतु ही क्लीन चिट ही प्रत्यक्ष दानचोरी प्रकरणातली क्लीन चिट असेल। त्यांच्याकडून जे प्रशासकीय व्यवहारांच्या बाबतीमध्ये जे दुर्लक्ष झाले, जो निष्काळजीपणा झाला, ज्याचा परिणाम म्हणून हा सगळा प्रकार घडला, तर त्या प्रशासकीय जबाबदारीतून क्लीन चिट मिळते का हा एक स्वतंत्र मुद्दा आहे आणि गुन्हेगारी कृत्यातून क्लीन चिट मिळणं हा एक स्वतंत्र मुद्दा आहे। त्याच्यामुळे या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने बरोबर, त्यामुळे एसआयटीच्या आता या अहवालाची प्रतीक्षा आहे। बघावं लागेल की या अंतिम अहवालामध्ये नेमकं काय ठरतं। धन्यवाद माहितीसाठी।